बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणी संशयितांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत। व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा माहिती समोर आली आहे। ग्रुप लीडरकडून आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ केल्याचं सूत्रांकडून समजतंय। ऑफिसच्या नेटचा पासवर्ड अश्लील नावानं ठेवायचा, मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीचे पासवर्ड सेट करायचे। न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपींचा पुन्हा एकदा पोलीस ताबा घेऊन प्रकरणातील अधिक तपास केला जाणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। किरण, अनेक बाबी आता या प्रकरणाअंती समोर येतात। मुलींच्या धार्मिक आयुष्याबद्दल सुद्धा खेळलं जाते, धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचे पासवर्ड सेट केले जायचे। काय काय आणखी माहिती येते आणि पोलिसांकडून सध्या कसा तपास सुरू आहे या प्रकरणाचा? सिद्धेश, या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत 7 संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। काही मुलींचा विनयभंग, एका महिलेवरती अत्याचार, धार्मिक एकूण धर्मांतराचा प्रयत्न, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या या टीसीएस कंपनीमध्ये घडलेल्या होत्या। या सगळ्या गोष्टीनंतर 9 गुन्हे जे आहेत त्या संशयितांच्या विरोधात दाखल झालेले होते आणि त्यानंतर 7 संशयितांना अटक करून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची सुद्धा स्थापना झालेली आहे। या सगळ्या प्रकरणाचा आता तपास करताना अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। हे जे संशयित अटकेमध्ये आहेत यांचा जो टीम लीडर आहे तो एकूणच व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळे मेसेज पाठवून इथे काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांचा छळ केला जात होता, अशा पद्धतीची एक माहिती तपासात समोर आलेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि त्याच पद्धतीने कंपनीचा जो पासवर्ड असायचा, एकूणच वायफायचा पासवर्ड, हा पासवर्डचा जो पासवर्ड आहे ते सुद्धा वेगवेगळे धार्मिक भावना दुखवतील अशा पद्धतीचा पासवर्ड सेट करण्यात येत होता, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या सगळ्या बाबी आता एकूणच तपासामध्ये समोर येत असताना आपल्याला बघायला मिळते या सगळे जे संशयित आरोपी आहेत ते आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। आणखीन एकदा वेगळ्या गुन्ह्यामध्ये या लोकांचा ताबा घेण्यासाठी नाशिक पोलीस आता प्रयत्न करत आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला जो आहे वेगवेगळ्या माहिती या सगळ्या प्रकरणामध्ये आता एकूणच समोर येत आहे। फक्त एसआयटीच नव्हे तर वेगवेगळ्या केंद्रीय हे तपास यंत्रणा सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना आता आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे आगामी काळामध्ये या सगळ्या घटनेत काय काय अजून माहिती समोर येते बघणं महत्त्वाचं आहे। नक्कीच किरण, सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून घ्यायचं।